नमस्कार. भारतीय जनता पार्टी सेवा प्रकोष्ठ आणि राष्ट्राय स्वाहा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कायदा आपल्या घरात नावाचं एक निरंतर असं सत्र सुरू करण्यात आलं YouTube चॅनेलच्या माध्यमातून. खरं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला प्रत्येकाला कधी ना कधीतरी कायदेशीर मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अनेक अडचणी असतात आणि कायदेशीर आपल्याला काही गोष्टीची पूर्तता करायची असते. अशा वेळेला कायदा हा आपल्याला घरात बसून समजणार आहे आणि त्यात आपल्याला काही अडचण असेल त्या संदर्भामध्ये योग्य ते मार्गदर्शन व्हावं याच उद्देशानं मला असं वाटतं की आमच्या या सेवा प्रकोष्ठ असेल आणि राष्ट्राय स्वाहा ही संस्था असेल यांनी हा उपक्रम सुरू केला. YouTube चॅनेलच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा उपक्रम आज सुरू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आज मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक याचा लाभ घेताना दिसत आहेत. त्यामुळे मी या माध्यमातून आपल्याला सगळ्यांनी आवाहन करेन की नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचा फायदा करून घ्यावा. आपल्याला उपयोग कसा करता येईल तो करून घेता यावा. मला असं वाटतं की एक चांगली सेवा या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मी खरं तर या दोन्ही संस्थांना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सेवा प्रकोष्ठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि राष्ट्राय स्वाहा या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईन की लोकांसाठी घर बसल्या घरात बसून कायदेशीर सल्ला देण्याचं काम आपण या YouTube चॅनेलच्या माध्यमातून करताय. खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. आणि नागरिकांनी सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याचा लाभ घ्यावा असंही आवाहन या निमित्ताने मी करतो. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट मिताली कुलदीप सावळेकर. सध्या माझ्याकडे भाजपची पुणे शहर महिला आघाडीची कायदे प्रकोष्ठाची अध्यक्षा ही जबाबदारी आहे. आज आपण भारतीय जनता पार्टी सेवा प्रकोष्ठ आणि राष्ट्राय स्वाहा यांच्या उल्काते मुकासदार आणि ॲडव्होकेट श्रद्धा मराठे यांनी सुरू केलेल्या कायदा आपल्या घरात या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि या उपक्रमाबद्दल त्या दोघींचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप सारं कौतुक. कायदा आपल्या घरात हा इतका छान उपक्रम आहे की घर बसल्या आपण कायद्याची माहिती अत्यंत सोप्या शब्दामध्ये घेऊ शकतो. याच सत्रामध्ये आज मीही तुम्हाला अशीच काहीशी माहिती आपल्या घरासंबंधी जे आपण खरेदी खत करतो किंवा ज्याला सेल डीड असं म्हणतो, त्याचबरोबर गिफ्ट डीड किंवा बक्षीस पत्र आणि तसंच काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला किंवा कागदपत्र आपल्याकडे आपल्या घरासंदर्भात असायला हवी याच्याबद्दल एक थोडीशी माहिती घेणार आहोत. सुरुवात करूयात आपल्याकडे काय कागदपत्र असायला हवीत या अनुषंगाने. आपला जर का प्लॉट असेल तर आपल्याला मुळात त्या प्लॉटचं खरेदी खत, त्याचा मालकीचा एक पुरावा जो आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आपण जर तो रिसेलचा घेतला असेल तर तो प्लॉट आपण कोणाकडनं घेतलेला आहे त्याची हिस्ट्री त्याच्यामध्ये नमूद केलेली आवश्यक असते. प्लॉटचा सातबारा कोणाच्या नावावरती आहे तेही आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं. प्लॉट खरेदी केल्यानंतर जर आपण त्याच्यावरती एखादा बंगला, इमारत असं काही बांधणार असलो तर त्या अनुषंगाने आपल्याला त्याचं नॉन ॲग्रिकल्चरल झालेलं आहे की नाही, म्हणजे एने झालंय की नाही हे बघणं गरजेचं असतं. बांधकाम जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा बांधकाम सुरू करण्याचा दाखला आपल्याला मिळतो, तो आपल्याकडे असणं आवश्यक असतो. तो साधारणतः आपल्याकडे 1 वर्ष किंवा 2 वर्ष या मुदतीसाठी मिळतो. त्याच वेळेला आपण कशा प्रकारचं बांधकाम करणार आहोत, किती मजले बांधणार आहोत, हा आपण बांधकामाचा नकाशा हा मंजूर करायला दिलेला असतो. तो महानगरपालिकेचा मंजूर नकाशा सुद्धा आपल्याकडे असणं आवश्यक असतं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्णत्वाचा दाखला मिळतो. आता बांधकाम आपण किती टप्प्यात करतोय आणि पूर्णत्वाचा दाखला आपण किती टप्प्यात करतोय यानुसार आपल्याला पूर्णत्वाचा दाखला एकतर 1 किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतात. जेव्हा ते 1 किंवा त्यापेक्षा अधिक असतात तेव्हा त्याच्यावरती भाग पहिला किंवा पार्ट असं लिहिलेलं असतं. कम्प्लिशन सर्टिफिकेट किंवा पूर्णत्वाच्या दाखल्यालाच भोगवटा पत्र असंही म्हणतात. आणि जेव्हा एकच भोगवटा पत्र आपल्याला मिळतं तेव्हा त्याला मात्र संपूर्ण इमारतीचं किंवा संपूर्ण बंगल्याचं असं एकच मिळू शकतं. कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे जे बांधकाम सुरू करण्याचा जो दाखला असतो तो जर का 1 वर्षाहून अधिक बांधकाम चाललं तर दरवर्षी वेगळा घ्यावा लागतो. या दरम्यान जर काही बदल झाले आणि आपल्याला मंजूर नकाशामध्ये बदल करावेसे वाटले
तर तोही नकाशा आपल्याला परत मंजूर करावा लागतो. मग जेव्हा एकापेक्षा अधिक बांधकामाचे दाखले, पूर्णत्वाचे दाखले आणि मंजूर नकाशे असतील तर काही वेळेला आपला गोंधळ उडू शकतो की याची जोडी कशी लावायची किंवा कुठल्या बांधकामाचा कुठला अधिकृत नकाशा आहे. तर यासाठी आपल्या बांधकामाचा परवानगीचा जो सर्टिफिकेट असतं त्याच्यावरचा नंबर हा मंजूर नकाशावरती आणि पूर्णत्वाच्या दाखल्यावरती असतो, तो आपण पडताळून पाहू शकतो. आणि मंजूर नकाशाच्या पाठीमागच्या बाजूला महानगरपालिकेची पावती असते, सो ती सांभाळून ठेवणं हे खूप गरजेचं असतं. बऱ्याचदा आपण नकाशाची जेव्हा झेरॉक्स काढतो, त्या ब्लूप्रिंटची जेव्हा आपण झेरॉक्स कॉपी काढतो तेव्हा त्या मागच्या पावतीची झेरॉक्स काढली जात नाही. तर जरूर आपण ती काळजी घ्यावी आणि त्याची ती झेरॉक्स काढून तीही आपल्याकडे ठेवणं जास्ती गरजेचं आहे. म्हणजे मग आर्किटेक्टनी प्रस्तावित केलेला नकाशा आहे का महानगरपालिकेने मंजूर केलेला नकाशा आहे हे आपल्याला कळू शकतं. प्लॉट ओनरची सोसायटी असते की जिथे आपण प्लॉट हा भाडे तत्वावरती घेतो आणि त्या प्लॉटवरती इमारत ही आपल्या मालकीची असते. तसंच काही प्लॉटवरती इमारती बांधून त्याच्या अपार्टमेंट किंवा सोसायटी केली जाते. जर अपार्टमेंट असेल तर साधारणतः पॉवर ऑफ अटर्नी, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, त्याच्यानंतर ॲग्रीमेंट टू सेल, डीड ऑफ डिक्लरेशन आणि डीड ऑफ डिक्लरेशन झाल्यानंतर ज्यांना ज्यांना सदनिका विकल्या जातात त्यांच्याबरोबर डीड ऑफ अपार्टमेंट केलं जातं. डीड ऑफ डिक्लरेशन आणि डीड ऑफ अपार्टमेंट झाल्यानंतर तुमचा मालकी हक्काचा पुरावा हा पूर्ण झालेला असतो. बऱ्याच लोकांची अशी शंका असते की आमचं डीड ऑफ डिक्लरेशन झालंय, डीड ऑफ अपार्टमेंट झालंय, पण कन्व्हेन्स डीड झालेलं नाही किंवा सेल डीड झालेलं नाही. तर अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये डीड ऑफ डिक्लरेशन आणि डीड ऑफ अपार्टमेंट ही 2 डॉक्युमेंट्स पुरेशी आहेत. त्या केसमध्ये तुमचं कन्व्हेन्स डीड किंवा सेल डीडची आवश्यकता नाही किंवा ते करताही येत नाही. डीड ऑफ अपार्टमेंट झाल्यानंतर जर तुम्हाला परत विकायचं असेल तर त्यावेळेला लोक असाइनमेंट डीड किंवा पुन्हा ॲग्रीमेंट करतात. तसे न करता प्रत्येक नवीन व्यक्तीबरोबर डीड ऑफ अपार्टमेंट करणं हे जास्ती संयुक्तिक आहे. आता जर तुमच्या त्या सदनिकेमध्ये सोसायटी असेल तर त्या सोसायटीच्या बाबतीत मात्र जमिनीची मालकी ही त्या सोसायटीची असते आणि त्यावरची सदनिका तुमच्या मालकीची असते. त्यामुळे त्यावेळेला ॲग्रीमेंट टू सेल आणि नंतर सेल डीड किंवा कन्व्हेन्स डीड हे केलं जातं. आता सेल डीड किंवा कन्व्हेन्स डीड हे कुणाकुणामध्ये होतं तर जेव्हा एखादा मालक आणि डेव्हलपर हे दोघं जण एकत्र येऊन सदनिका विकतात त्यानंतर ते सांगतात की मालक आणि डेव्हलपरनी येऊन इतके फ्लॅट्स बांधलेले आहेत आणि आता त्या फ्लॅटच्या खालची जी जमीन आहे किंवा तो जो प्लॉट आहे तो आम्ही सोसायटीला, जी एक सेपरेट एंटिटी आहे, त्यांना हस्तांतरित करत आहोत. सोसायटीच्या बाबतीत हस्तांतरण करताना जमीन ही सोसायटीच्या नावे केली जाते. सोसायटी ही सेपरेट एंटिटी असते, सभासदांव्यतिरिक्त एक असं त्याचं स्वरूप असतं. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या अंडर सोसायटीचं कामकाज चालतं किंवा त्याचे कायदे आणि त्याचे अधिकार, ज्याचा काही एखादा डिस्प्यूट आला तर तो कोऑपरेटिव्ह ऍक्ट त्याच्यासाठी वेगळा आहे, कोऑपरेटिव्ह कोर्ट्स त्याच्यासाठी वेगळे आहेत. अशी सुविधा अपार्टमेंटच्या बाबतीत मात्र नाही. अपार्टमेंटच्या बाबतीत काही जर का डिस्प्यूट असतील तर सिव्हिल कोर्ट ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. सोसायटीच्या बाबतीत हस्तांतरण होताना जर कन्व्हेन्स डीड मालक किंवा बिल्डर, विकसक यांनी करून दिलं नाही तर मानवी हस्तांतरण म्हणजे ज्याला आपण डीम कन्व्हेन्स म्हणतो, याची एक स्वतंत्र प्रोव्हिजन आपल्याकडे अस्तित्वात आहे. डीम कन्व्हेन्स हे कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारला करून देण्याचे अधिकार आहेत. सोसायटीच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळी अनेकदा हस्तांतरण हे हेतुपुरस्सर केलं जात नसे, कारण हस्तांतरण जर केलं नाही तर रिडेव्हलपमेंट करताना, पुनर्विकास करताना त्याचे फायदे हे बिल्डर आणि मालकाला संयुक्तिकरित्या मिळायचे व त्यामुळे सोसायटीला ते ट्रान्सफर न करण्याचे प्रमाण हे जास्ती होतं. त्याचमुळे डीम कन्व्हेन्स ही प्रोसेस अस्तित्वात आली आणि ते एकदा हस्तांतरण पूर्ण झालं की ती मालकी जमिनीची ही सोसायटीची असल्यामुळे जे काही फायदे आहेत ते सोसायटीला आणि पर्यायाने त्याच्या सभासदांना मिळतात, हे आता सर्वश्रुत आहे. डीम कन्व्हेन्स ही आजची काळाची एक खूप मोठी गरज आहे. कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्डला सोसायटीचं नाव लागतं, सोसायटीची मालकी हक्कामध्ये नोंद होते. सध्या तरी सभासदांची नावे देखील त्याला लावण्यात यावीत हा प्रस्तावित आहे. त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही, पण भविष्यात त्याला मंजुरी मिळून तेही काम लवकरच सुरू होईल. अपार्टमेंटच्या बाबतीत मात्र डीड ऑफ डिक्लरेशन ने अपार्टमेंटचं नाव लागतं आणि डीड ऑफ अपार्टमेंटनी प्रत्येक सदनिका धारकांचं नाव त्याच्या क्षेत्रानुसार तिथे लागलं जातं. अपार्टमेंटच्या बाबतीत रिडेव्हलप करताना ते सर्व अपार्टमेंट धारक एकत्र येऊन त्यांच्या जागेच्या हिश्श्यानुसार त्याचे फायदे घेऊ शकतात.
कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट हा जसा सोसायटीसाठी लागू होतो तसं अपार्टमेंटच्या बाबतीत ओनरशिप ऍक्ट हा लागू होतो. सोसायटी फॉर्मेशन करताना कमीत कमी 5हून अधिक सदनिका असणं बंधनकारक असतं. अपार्टमेंटच्या बाबतीत मात्र एक व्यक्ती असली तरी देखील अपार्टमेंट फॉर्म करता येते, प्रोव्हाइडेड त्या व्यक्तीच्या नावे किमान 5 सदनिका असायला हव्यात, अशी एक प्रोव्हिजन आहे. सोसायटीच्या बाबतीत स्वतंत्र कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रेशन ऍक्ट असल्यामुळे, बायलॉज असल्यामुळे, जवळजवळ 175हून अधिक बायलॉज मध्ये प्रोव्हिजन्स असल्यामुळे वेगळं फारसं काही सोसायटीला करावं लागत नाही. कायद्यातले बायलॉज ते ॲज इट इज अडॉप्ट करू शकतात. त्याच्यात अमेंडमेंटला फारसा स्कोप नसतो किंवा आवश्यकताही नसते. अपार्टमेंटच्या बाबतीत मात्र आता बायलॉजची संख्या खूपच कमी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हवे त्याप्रमाणे बायलॉज मॉडिफाय करता येतात. पण या बाबतीत एक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या वेळेला डीड ऑफ डिक्लरेशन होतं त्या डीड ऑफ डिक्लरेशन मध्ये जे बायलॉज आपण नमूद केलेले असतात त्या बायलॉज मध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर परत डीड ऑफ डिक्लरेशन रजिस्टर करणं आणि त्याची नोंद रजिस्ट्रारकडे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे अपार्टमेंट धारकांनी डीड ऑफ डिक्लरेशनच्या वेळेलाच बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत ना आणि नंतर त्याच्यामध्ये फारसं काही अल्टरेशनला गरज पडणार नाही ना, याची काळजी निश्चितपणे घ्यावी, कारण नाहीतर मग कामकाज करताना खूप अडचण येते. अपार्टमेंटच्या बाबतीमध्ये अजून एक प्रोव्हिजन करता येते, जी म्हणजे अपार्टमेंटचं स्टेटस असलं तरी देखील मेंटेनन्स पुरती ती सोसायटी रजिस्टर करता येते आणि त्याची नोंद रजिस्ट्रारकडे होऊन मेंटेनन्सच्या बाबतीतले सगळे निर्णय किंवा त्याबद्दलचे डिस्प्यूट हे रजिस्ट्रारकडे आपल्याला दाखल करता येतात. या व्यतिरिक्त मात्र सिव्हिल कोर्टाशिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. त्यामुळे तुलनेने सध्या अपार्टमेंट सुद्धा सोसायट्यांमध्ये कन्वर्ट करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सध्याच्या काळामध्ये अपार्टमेंट डीड ऑफ डिक्लरेशन जर झालं नसेल तर अपार्टमेंटची प्रोव्हिजन असताना सुद्धा सोसायटी फॉर्म करता येते. इतर वेळेला आपली जुनी अपार्टमेंट असेल, डीड ऑफ डिक्लरेशन झाले असतील, डीड ऑफ अपार्टमेंट झाले असतील तरी देखील काही तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला सोसायटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन करता येतं. पण त्यासाठी एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया, एक विशिष्ट प्रकारची कागदपत्र, आधीचं डीड ऑफ डिक्लरेशन कॅन्सल करून नवीन डीड ऑफ डिक्लरेशन आपल्याला करावं लागतं आणि 80%हून अधिक सभासदांची, मुळात खरं तर सर्वच सभासदांची मंजुरी असणं जास्ती गरजेचं असतं, कारण जमिनीमध्ये असणारे प्रत्येकाचे हक्क ते त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून ते विथ ऑर विदाउट कन्सिडरेशन सोसायटीकडे ते हस्तांतरित केले जातात. सोसायटीच्या बाबतीमध्ये आपल्याला मेंबरशिप मधनं एक्सपेल करण्याची प्रोव्हिजन आहे. बँकेमध्ये लोन घ्यायचं असेल किंवा सदनिका आपल्याला हस्तांतरित करायची असेल तर एनओसी घ्यावी आणि एनओसी साठी 25,000पर्यंत रक्कम घेण्यात यावी, अशी ही एक प्रोव्हिजन आहे. काही कायद्यांमध्ये असंही, काही वेळेला असंही नमूद केलेलं आहे की या एनओसीची गरज नाही. मुळात हा विषय समजून घेणं गरजेचं आहे की एनओसी हा विषय मेंटेनन्स पुरता मर्यादित आहे, की एखाद्याने थकबाकी ठेवून सदनिका विकू नये यापुरता खरं तर त्याचा स्कोप आहे. याबद्दल अनेक बदल होत असतात. त्या वेळेला सदनिका हस्तांतरित करताना कायद्याची प्रोव्हिजन किंवा एखाद्या कोर्टाच्या निकालामध्ये त्याबद्दल जर काही म्हणलेलं असेल तर निश्चितपणे आपण त्याची माहिती घेऊन त्याचप्रमाणे सदनिका हस्तांतरित करावी. अपार्टमेंटच्या बाबतीत मात्र अशा कुठल्याही प्रकारच्या परवानग्या लागत नाहीत, जोवर त्या बाबतीत एखादं बेकायदेशीर हस्तांतरण होत नाही तोपर्यंत मात्र आपण कायद्याच्या प्रोव्हिजन मध्ये राहून कुठल्याही परवानगीशिवाय ती सदनिका जी आहे ती हस्तांतरित करू शकतो.